नमस्कार. शिवा फूडी झोनमध्ये तुमचे स्वागत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. चला आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घरातील नाश्त्याला सुद्धा तिरंगी रूप देऊयात आणि यासाठी मी तयार केले आहेत साबुदाणा आणि बटाटा वापरून फुलोरे म्हणजेच पापड. हे मी काही दिवसांपूर्वीच करून ठेवले होते. साबुदाणा बटाटा वापरून तयार केलेल्या या फुलोरे म्हणजेच पापडाचा संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे. साधारणपणे साबुदाणा हा 1 वाटीभर घेऊन रात्रीच मी भिजवून ठेवला होता, अगदी मऊसूत. आणि त्यामध्ये 4-5 बटाटे किसून घेतले आहेत. आणि ते बटाटे त्यात कसे घालायचे, साबुदाण्याचं काय करायचं हे आपण बघूयात. साबुदाणा कुकरमध्ये मीठ आणि तिखट घालून किंवा मिरची घालून वाफवून घ्यायचा आहे आणि बटाट्याचा किस हा मीठ घालून पाण्यामध्ये चांगला उकळून घ्यायचा आहे. खूप अगदी पार गाळ नाही करायचा, नाहीतर आपले फुलोरे फसतील. तर याप्रमाणे मी हा किस वाफवून घेतला आणि त्यामध्ये वाफवलेला साबुदाणा पण घातला आहे. आता हे एकत्र करून घ्यायचं आहे. झालं आपलं फुलोऱ्यांचं मिश्रण तयार. जर आपल्याला साबुदाणा बटाट्याचे हे तिरंगी किंवा विविध रंगांचे फुलोरे करायचे असतील तर वेगवेगळ्या भांड्यांमध्ये थोडं थोडं मिश्रण वेगळं काढून घ्यावं आणि त्यामध्ये आपल्याला हवे ते रंग घालावे. यामध्ये घालायचे रंग हे फूड कलर असतात, त्यामुळे खायचा रंग यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. मला साबुदाणा बटाट्याचे तिरंगी पापड म्हणजेच फुलोरे करायचे असल्यामुळे मी यामध्ये आवर्जून केशरी, हिरवा आणि निळा रंग तर वापरला आहेच, पण याबरोबर मी पिवळ्या रंगाचे सुद्धा फुलोरे केले आहेत. तर तुम्ही बघू शकता की थोडे थोडे एकेका पातेल्यामध्ये घेऊन मी त्यामध्ये विविध रंग घातले आणि त्याचं मिश्रण तयार करून घेतले. बघा, आता यामध्ये आपण निळा रंग घालतोय. हे रंग आपल्याला थोडेसे जास्त घालावे लागतात, कारण अगदी जर का कमी रंग घातला तर आपल्याला हवा तसा रंग तळल्यावर मिळणार नाही आणि त्यामुळे आपल्याला हे सुरुवातीला थोडे डार्कच करून घ्यावे लागतात. हे बघा, याप्रमाणे हे मी 4ही रंग तयार करून घेतले आणि बाकीचं मिश्रण हे पांढरच ठेवलं आहे. प्लास्टिकच्या कागदावर याप्रमाणे सगळे फुलोरे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. असे छानसे फुलोरे इतके छान फुलतात आणि दिसायला बघा किती छान दिसतो आहे आपला ट्राय कलर. सुकल्यावर अगदी हलक्या हाताने हे असे काढून घ्यावेत आणि 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळून घ्यावे लागतात बरं का. सुकल्यावर हे असे दिसतात आणि मी या ठिकाणी केशरी, पांढरा, मध्यभागी निळा आणि सगळ्यात खाली हिरवा असा आपल्या देशाचा झेंडा करून मांडला आहे. बघा, तेल पुरेसं तापवून घ्यायचंय आणि वा, किती छान पफी झाला आहे नाही. आणि बघा ही कमाल, जसा मी हा केशरी पापड तेलात टाकला तसा कसा क्षणार्धात हा पफी झाला आहे नाही. किती सुंदर रंग आला आहे. हे साबुदाण्याच्या पफी टॅपियोका पल्स आणि बटाट्याच्या किसामुळे झाले आहे. सगळेच किती पफी झाले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ, नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. आता मी हे सगळे तळलेले पफ्स झेंड्याच्या रंगांमध्ये मांडून घेत आहे. किती सुंदर दिसत आहेत नाही पफ्स. तुम्ही देखील घरच्यांना असं काहीतरी वेगळं क्रंची खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. यासाठी यूट्यूबवरच्या शमा फूड झोन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच एका रेसिपी सोबत. धन्यवाद.